नमस्कार मित्रांनो, स्पर्धापंच या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 या संबंधित एक महत्त्वाचा अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात प्रसिद्ध होते मित्रांनो 15,631 जागांसाठी. कोणकोणत्या जागा आहेत, कोणकोणत्या जागांसाठी ही भरती येते, आपण टोटल पाहणारच आहोत. पण त्याआधी आपण एक महाराष्ट्र पोलीस सॅलरी कशा पद्धतीने तुम्हाला सॅलरी राहते, फर्स्ट फर्स्ट महिन्याची सॅलरी आणि तुम्हाला 10 वर्षानंतर जी सॅलरी असते, त्या सॅलरी स्लिपबद्दल तुम्हाला टोटल ॲक्चुअल जी सॅलरी स्लिप आहे, ओरिजिनल सॅलरी स्लिप, ती मी तुम्हाला इथे याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मित्रांनो पाहून घ्या. तसेच व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर मित्रांनो, टोटल 15,631 जागांसाठी ही मोठी भरती आपल्यासाठी या वर्षीची 2025 साली निघणार आहे मित्रांनो. या सप्टेंबर महिन्यातच मित्रांनो तुम्हाला ॲडव्हर्टाइज पाहायला भेटेल. ॲडव्हर्टाइज प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या या चॅनलवरती अपडेट दिली जाईल. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी अशी अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई प्रवर्गातील 15,731 रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने राबवली जाणार आहे मित्रांनो. तर सप्टेंबरमध्येच आपल्याला याची ॲडव्हर्टाइज पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, पोलीस शिपाई या पदासाठी मित्रांनो 12,399 टोटल जागा आहेत. पोलीस शिपाई चालक यासाठी मित्रांनो 234 जागा आहेत मित्रांनो. बॅट्समन त्यासाठी 25 जागा आहेत. सशस्त्र पोलीस शिपाई त्यासाठी 2393 जागा आहेत. कारागृह शिपाईसाठी 580 जागा आहेत. भरपूर जागा आहेत मित्रांनो. या जर साठी ट्राय करत असेल तर यासाठी स्पर्धा कमी आहे. तुमचा लवकर होऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर इन डिटेल पाहिजे, पूर्ण डिटेल पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पीडीएफ ओपन करून तुम्ही सर्व डिटेल्स इथे वाचू शकता. मी शॉर्टमध्ये इथे माहिती घेतलेली आहे. तर भरती कालावधीतील रिक्त पदे मित्रांनो 1 जानेवारी ते 2024 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024च्या दरम्यान जी रिक्त झालेली पदे आहेत, रिटायर झालेली पदे आहेत, ती पदे भरण्यासाठी मित्रांनो ही पदे आहेत मित्रांनो. तर ही सर्व पदे या भरतीत भरली जाणार आहेत. 100% रिक्त पदे भरण्यास मान्यता मित्रांनो, जी 1 सप्टेंबरला मीटिंग झाली त्यामध्ये ही सर्व मान्यता आपल्याला भेटलेली आहे. याआधी मित्रांनो 50% पदे पदे भरण्याची मर्यादा होती, परंतु कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन सर्व रिक्त पदे भरली जाणार आहे. भरती पद्धत ही मित्रांनो घटक स्तरावर भरती प्रक्रिया पार पडली जाणार आहे. OMR आधारित लेखी परीक्षा आपली होणार आहे. वयोमर्यादात यामध्ये एक विशेष बाब म्हणजे वयोमर्यादात सवलत मित्रांनो भेटलेल्या आहे. जे 2000 व 2022 व 2023 या वर्षांमध्ये वयोमर्यादा ओलांडली तरी तुम्ही ही एक वेळची संधी तुम्हाला विशेषतः अशी दिली जाणार आहे. जी नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्येच हे नमूद केलेलं आहे. ते नोटिफिकेशनची मी तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही पाहू शकताय. तर परीक्षा शुल्क 450 आणि 350 असं आहे. तर मित्रांनो, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने भरणार आहे. सर्व अधिकृत सूचना आपल्याला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहायला भेटणार आहेत. अधिसूचना जी जाहीर झाली, जी मी तुम्हाला वरती बोललो, एक अधिसूचना जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये वयोमर्यादा आणि जी भरती प्रक्रियेतील पदे आहेत, ते टोटल डिटेल्स आपल्याला 20 ऑगस्ट 2025 या तारखेला प्रसिद्ध झाले आहेत. 10 सप्टेंबर किंवा मॅक्झिमम 15 सप्टेंबर पर्यंत ॲडव्हर्टाइज निघणार आहे मित्रांनो. आणि ही पदे मित्रांनो लवकरात लवकर जेवढ्या फास्ट जलद गतीने भरता येतील तेवढ्या फास्ट गतीने भरली जाणार आहेत मित्रांनो. तर ही आपण पाहत असाल तर 15,731 पदांसाठी म्हणजेच गेल्या काही वर्षात एक मोठी भरती आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही अप्लाय करणार असेल तर तुमच्या कागदपत्रांची वगैरे सर्व तयारी करून ठेवा. मी जी पीडीएफ देईल ती पीडीएफ पूर्णपणे वाचा व आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.